नमस्कार मंडळी. फिल्ममध्ये ॲक्शन, टेन्शन, रिॲक्शन कितीही असू दे, पण त्याचा शेवट मात्र गोडच व्हायला पाहिजे. तसाच रोजचा दिवस सुद्धा धावत पळत रडत खडत कसाही गेला तरी सुद्धा त्याचा शेवट मात्र हसण्यानंच व्हायला हवा. आणि त्यासाठी अर्थातच बघायला हवी तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एकीकडे आहे सुहास आणि प्रभाकर यांची हास्य खुर्द आणि दुसरीकडे आहे प्रसाद दा आणि अंशुमन दा यांची हास्य बुद्रुक. बघूया या भागाच्या शेवटी कोण जिंकतंय हा मानाचा फेटा. सुरू करूया विनोदाचा कलगीतुरा. मंडळी, सोशल नेटवर्किंग आणि स्मार्टफोननं फक्त आजची पिढीच पागल झाली असं नाहीये, तर सगळ्यांनाच ही लागण झाली आहे. आणि हेच दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य सम्राज्ञी विशाखा आणि स्पष्ट भाषेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण विनोद करणारा निमेश कुलकर्णी. अपना टाइम आएगा आएगा आएगा, अपना टाइम आएगा आएगा आएगा, ये अपना टाइम आएगा आएगा आएगा, ये आया 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 आया. त्या ना आता एक छान असा सेल्फी काढते. आता हा फोटो ना मी डीपी म्हणून ठेवते. तो फर्नांडिस मला कायम ऑर्थोडॉक्स म्हणतो ना, आता त्याला कळेल माझं मॉडल लक्ष. ए म्हणा, ए फर्नांडिस तू नंगा है तो आया क्या टांग लेके जाएगा जाएगा जाएगा. ए देवी, ए तू नंगा है तो आया है क्या टांग लेके जाएगा जाएगा. काय चाललंय तुझं? अरे भाई जैसा कोई हार्नेस नहीं है. अगं आजी भाई, मंटाबाची बमो. काय चाललंय तुझं? मंटाबाची बमो. काय बमाय? आता मी दमाय दमाय दमाय. ए बच्चा, तुझ्याकडे बाम आहे बाम आहे बाम आहे? बाम लागेपर्यंत कशाला दमायचंय तुला? नाही रे, आता ना निमिष निमिष अवयवांचं नियंत्रण सुटत चाललंय. मग कशाला दमतेस एवढी? जरा जरा आराम कर ना. हा, जरा आराम कर. जरा वाग ना, स्वतःच्या वयासारखी आजी आहेस ना. अगं मग आजी सारखी वाग ना. काय झालं? इथं बस, इथं बस. डोळे 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 बोट गेलं रे. ह्या गेलं रे. बरं वाटतंय? आजी जरा आराम कर ग. हा, जरा आराम कर. उगाच ते सारखं यो 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 करत नको. बस बस, सतत तेच करू. नॉर्मल बोल ना माझ्याशी. मज्जा मज्जा येते. मज्जा वगैरे काही येत नाही तुला. काय रे? हा नवीन मोबाईल हो माझा आहे. किती दिवस झाले ग मी तुला हा मोबाईल घेऊन? नको मोजू, 15 दिवस झाले. आणि रोज काहीतरी घोळ घालून ठेवतेस तू या मोबाईलवर. काय केलं मी? मी काय केलं? अगं बाई, हा जो निरागस चेहरा तू करतेस ना, म्हणजे काहीच माहित नाहीये आपल्याला. काय घोळ घालून ठेवलायस माझ्या बॉसच्या वॉलवर. मी ऑफिसला पोचल्या बॉसनी माझ्यावर फायर केलंय. तुझा बॉस तुझ्यावर ओरडला तर मला कशाला दोष देतोयस रे? तुझा दोष नाहीये, बरोबर माझा दोष आहे. मी मूर्खपणा केला ना. मी तुला सोशल नेटवर्किंग साईटवर अकाउंट ओपन करून दिलं, या मोबाईल घेऊन दिला, याच्यातलं सगळं शिकलो. माझा दोष आहे सगळा. निमिष निमिष, काय काय झालं? काय झालं? एवढं का त्रागा करतो? काय झालं? उगाच काय झालं करू नको. सगळं माहितीये तुला काय केलंस ते. तू माझ्या बॉसच्या त्या दिल्ली कॉन्फरन्सच्या फोटोवर काय कमेंट केलीस? काही नाही म्हटलं. अरे मी काहीच केलं नाही. ही फोटो मिली आपोआप बोलायला लागली. उंगल्या करायची सवयच आहे तुला आधीपासून. वाटेल तिथे काय काय विचार, तुझ्या बोटांना विचार ना काय केलं. काय काय राहिले? काय कमेंट केली? फॉरेनरच्या गालावर गाल ठेवून काय बसलायस ते? म्हाताऱ्या घरी बायको नाहीये का? अगं माझा बॉस आहे का तो? त्याला म्हातारा बोललीस तू? मग थेरडा कसं बोलणार? पॉसिबल होतं नाही. थेरडा का बोलतेस पण तू असं? तूच सांगितलं होतं ना मला जरा सोशल हो म्हणून. मग स्वतःला सोशल तेवढा सोशल हो ना. कशाला अति काहीतरी करायला जाते? वाटेल तिथे फोटो शेअर करा, वाटेल तिथे व्हिडिओ शेअर करा. हा बावळटपणा कोणी करायला सांगितलं तुला? सोशल साईटवर का कमेंट करतो? अगं सगळ्यांना दिसतात त्या वॉलवर. बरं ते मरू दे. मला ना माझा एक प्रॉब्लेम झालाय बरं का. फार महत्वाचा प्रॉब्लेम झाला. काय झालंय नेहमी? आणि 10 दिवस झाले बरं का. मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्या शाहरुखला, त्याने अजून एक्सेप्ट नाही केली रे. त्याचा प्रॉब्लेम काय? शाळेतला मित्र आहे? नाही रे, तो आपला
शाहरुख हिरो. अरे 655 शाहरुख आहेत फेसबुकवर, सगळ्यांना रिक्वेस्टी पाठवल्या. हो 325 सलमान आहेत आणि तुला सांगते 485 तर आमिर आहे आणि 486 वाला आमिर हडकर आहे. त्याला पण पाठवले. हो तर लगेच चॅट करायला लागला. हे डार्लिंग हाऊ आर यू गॉर्जियस बेबी. वर म्हणाला हास्य जत्रेत गाशील का. वर म्हणाला दुबईला इव्हेंटला येतेस का. लगेच बरं केलं त्याला ब्लॉक केलं, हे बरं केलं. पण इतरांना पण ब्लॉक कर. कशाला असं रिक्वेस्ट पाठवायचं. मला आवडत नाही आजी. तू नाही हे रिक्वेस्ट. बरं बाबा ए राजा आता नाही करणार कोणा. हे ऐक ना मला टॉकटिक करायचंय. तुला पण माहितीये टॉकटिक आहे. ऐक ना मला व्हिडिओ करायचा आहे आणि आहे ना त्या चौगुलेला पाठवायचंय. चौगुले कोण. चौगुले आजोबा. त्यांना का पाठवायचंय तुला व्हिडिओ. काय लाजतीयस तू. मला खूप आवडतं तो टक्कू. टक्कू म्हणजे अरे तो टक्कू आहे ना आजी. अरे टक्कू बघू बघत असतो लब्बडकुट. नको ना ग आजी. सोड ना ग त्यांना तरी सोड ना ग. अरे सोडायला हाताला तर लागलं पाहिजे. मला तरी पुढे पळतो. पण तू का त्यांच्या मागे जातेस. तुला माहितीये इतका खुश असतो तो माणूस. सतत मला भेटल्यावर असं करून माझ्याकडे हसत हसत यायचे. त्या दिवशीपासून माझ्याकडे येतात आणि रडत रडत म्हणतात सांग रे तुझ्या म्हातारीला सतत मला शिट्टी मारते रे ती. आता मला स्क्रॅच अँड विन मध्ये शिट्टी लागली तर मारायला नको का. अगं पण मारते म्हणजे फेकून मारतेस तू त्यांना. आता या वयात कुठली तोंडांनी वाजायची म्हणून फेकून मारते. अगं पण तुझ्या मारण्यामुळे टेंगुळ आलाय डोक्याला. हो त्याचं टेंगुळ मला खूप आवडतं. काय मस्त आहे टक्कूचा मस्त. आजी नको तेवढं नको ना करू. त्यांना नको ना त्रास. बरं ऐक ना ते मरू दे. आपण ना टॉकटिक करूया. हा टॉकटिक करूया. मला ना फॅमिली ग्रुप वर पाठवायचा आहे. कुठला वट ग्रुप. वाटलंच मला. बरं आठवण करून दिलीस तू. काल मला काकाचा फोन आला होता. हे काय म्हणतो काका. बरं आहे का. दुकान कसं चाललंय त्याचं. वा वा वा. आवाज चढवला की जो काही निरागसपणा येतो तुझ्यात. हा काही निरागसपणा दाखवू नकोस. मला कळलंय सगळं. काल रात्री मला काकाचा फोन आला होता. तो मला फोनवर बोलला तुझं ज्यांच्याशी भांडण आहे नातेवाईकांमध्ये त्यांचा तू एक व्हॉट्सअपवर ग्रुप बनवलायस. त्यात काकूला ऍड करून तिला झापलंस तू. बरं ती लेफ्ट झाली ग्रुप मधून तर परत ऍड करून झापलंस तू तिला. तूच मागितलं ना. मी ऍड करू शकते कोणाला. मी ऍडमिन आहे. तू ऍडमिन नाही तू आडमुठी आहेस. अरे माझ्यापेक्षा आडमोठी ती आहे मेली. काय केलं तिने प्राजक्ताच्या लग्नात. तुला सांगते त्या शिवानीला पैठणी दिली. आता त्याचे वजन केवढं. त्या पैठणीचं वजन केवढं. ती मेली केसांचा पिंजरा असा करून आली. साडींदरली पैठणी नेसल्यासारखं दिसत होतं. मनापासून हसतोस. तुला सांगते त्या शीतलला नारायणी दिली. आता शीतलला नारायणी. शीतल मेले एवढं कॉमन राहू. तिला कशाला अनकॉमन साडी द्यायची. अगं पण तुला पण दिली ना साडी. मला मेली 500 रुपयाची साडी दिली. असा राग आला ना मला. ठीक आहे नाही मला ना या सगळ्यांना ना बदला घ्यायचा या सगळ्याचा. आणि त्यासाठी ना मला टॉकटेक करायचं. मी टॉकटिक करणार आहे. बाप का दादा का भाई का सबका बदला लेगा रे तेरा पैसा. हळू ते बघ दम लागतोय. अगं किती वय झालंय. तुझा नवाजुद्दीन पण जुनाजुद्दीन वाटतोय. शाळपणा करू नको. चल बाप का दादा का शुट. अगं नको ना. विशाखा सुभेदार इथेच राहतात का. हा बोला काय झालं. अरे वा बारीक झाल्या. नाही ते शरीरावरून सुभेदार नाही वाटत म्हणून बोललो. आमच्या घराण्याला कलंक आहे मेला. आजी. काय बस मी आजी हा घ्या मागवलेला पिझ्झा आणि केलेली ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंग आणि ऑनलाईन फूड एकच मुलगा घेऊन येतो. माझ्यासारखे ना 2-3 बने इथे आणेन. घरी बसशील घरी. मला सांग हे ऑनलाईन शॉपिंग कधी सुरू केलंस तू. अरे केव्हा तुला सांगते गॉगल मागवलाय आणि बिकनी पण मागवली. तू बिकनी घालणार आहेस. घालणार नाही रे. घेऊन जाणार आहे स्विमिंग पूलावर. कशाला. आणि बायकांना धमकी देणार. मेल्या म्हशांनो बाहेर नाही आला तर बिकनी घालून उतरे. हसतेस काय आजी. हसतेस काय. हसण्यासारखी गोष्ट ही. गुंडागिरी करायला लागलीस तू. तो मग काय
स्विमिंग पूल से बाहर नहीं आएंगे तो ढोप खींचना मैं उनको। क्यों? बहुत बड़ी गुंडी है तू। चल छोड़ देना, फिर से नहीं करेंगे ऐसा। खा मेरी कसम, मर जाएगा तू। आजी अगं काय टॉकटिक करत असते तू, स्वतः तेच करत असते. टॉकटिकचा व्हिडिओ. अगं आज काय झालं? माझा फोन आला. कोणाचा रे? बिझनेस कॉल आहे माझा. हॅलो, हा चेतना. गुड मॉर्निंग बाबू. बिझनेसमॅन नाही, ते आमची कोड लँग्वेज असते. थांब. हॅलो. हा अगं नाही ग, ते नाही आंघोळीला जाताना टॉवेल का नाही घेऊन जात? अगं जातो मी. नाही कधी कधी विसर. अंथरून उचलून ठेव. अगं काय झालंय तुला? हे काय बोलतेस? चड्डी स्वतःची स्वतः वाळत. अगं काय बोल. अगं मी करतोय कोण सांगितलं तुला हे सगळं? व्हॉट्सअप बघू. तुला फोटो कोणी पाठवले सगळे? नाही ऐक ना. सॉरी ऐक ना, मी परत नाही असं स्वीट. ऑलरेडी खूप मोठं होत आहे स्किट. पटकन सांग. मी काही नाही केलं. तिनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, मी कबूल केली. मग तिनं मला फोन नंबर विचारला, मग मी तिला दिला. मग तिनं सगळं केलं, मी काही नाही केलं. आणि मग तू काय केलं? सगळे फोटो पाठवले. असं हो, असं तरी कर. असं कर. असं हो. काय हो, काय करतेस का आजी? आमची निखळ मैत्री तुटेल ना. खोटार डामेला मैत्री आहे का? प्रेम आहे. प्रेम बिम काही नाहीये. मला सगळं माहितीये. नाहीये का? बस तुझ्या वाढदिवसाला सगळ्यात पहिले कमेंट तिची येते. मग ठीक आहे. तुला सांगते, इतके थुकरट घाणेरडे फोटो असतात पाप्याचे पितर, तरी त्याला छान लाईक करते आजी. अख्ख्या जगात तुला कोणी हँडसम म्हटलं नसेल, ती म्हणते आजी. हा मोठा सांग. गप्प बस. तुला माहित नाही आमच्यात काय ते. अगं तिला कसं वाटेल? ब्रेकअप होईल आमचे विचार. तिला काय वाटेल विचार कर ना जरा. काही नाही रे, तिला काही वाटणार नाही. आणि विचार काय करायचा? तिने आधी करायला पाहिजे होता विचार. तुला हो म्हटलं म्हणून काय झालं? नाही काही नाही. असं सोडून दे. काही विचार करणार नाही ती तुझ्याबद्दल तसा. अरे आम्ही चांगली मैत्री झाली आमची. हो तुला सांगते, परवा झापलं मी तिला. खूप झापलं. तू का झापलं तिला? अरे काय झालं, तिने एक रेसिपी पाठवली होती ग्रुपवर. बरं का, मला वाटलं काय बाबा रेसिपी विचारावं. तर गधडीला रेसिपी सांगता आली रे, म्हणून झापली. म्हटलं जे करता येतं ते लोकांना दाखवायचं, असं चालणार नाही. अगं तिच्याशी पण भांडलीस तू? मग सून आहे माझी, सोडते का काय? सून काय नाहीये, आमची मैत्री आहे फक्त. खोटं बोलू नकोस. काही उगाच सांगतो. खरंच. बरे काय बघितलंस का? एक मिनिट थांब जरा. आदाच्या सारखं करू नको बहिणी. फडस्त धीर धर. हे बघ, हे काय आहे? स्कर्ट? तू स्कर्ट घालणार आहेस आता या वयात? होणार आहे मला. घे. मग कोणासाठी आणलंय? तुझ्या आयटम साठी आणलंय. आजी काय भाषा झाली आहे ग तुझी? कोणामध्ये राहतेस तू? आयटम वगैरे काय? होणारी सून आहे तुझी ती? कॉट्यू नाही, चेट्यू नाव आहे तिचं. गधड्या तुला पकडले मी, ती चेतना. बरं गधड्या, बाहेर भेटायचं बंद करा. घरी भेटा, उगाच लोकात देखावा नको. आजी चला आता तू आलायस ना घरी, मी निघते. बरं का? कुठे चालली? मंदिरात? नाही रे, मंदिरात नाही. ते नवीन डेटिंग ऍप आलंय ना, एक पाखरू आलं रे जाळ्यात. वयाची तरी लाज ठेव ग. पाखरू वगैरे कोण आलंय? पाखरू चिकना माल आहे. तुला कोण आहे? मला दाखव. एकदम कडक. कोण आहे? तू ओळखतोस त्याला? कोण? अंशुमन विचारे. अगं पाखरू नाही ग, डोमकावळा आहे तो. कवळा मला कवळा. एवढं वय झालंय बाई, एक सुरकुती नाही हो चेहऱ्यावर. ऐक ना, आम्ही डेटवर जाणार. नको ना आजी. कुठे जाणार आहे माहितीये का? नानी परकत शेवपुरी खायला जाणार. आजी नको ना ग. ऐक ना माझं, लाज आणशील ग. या वयात असं सगळं नको ना. या वयात काय वय काय माझं झालंय का गधड्या? जगायचा
अधिकार तुम्हाला आहे तसा आम्हाला पण आहे. गप्पा बस, मेरा टाइम आएगा. नको ना गा आजी, आजी ऐक ना गा, अगं नको ना गा असं करू, ऐक ना आजी, अगं ऐक ना हे आजी, अगं नको ना जाऊ. क्या बात है, सुसाट सुसाट सुटला तुम्ही, खूप मजा आली. तुमच्या दोघांची जोडी कमाल धमाल, रंगला परफॉर्मन्स. क्या बात. सरपंच तुम्ही कशी दाद द्याल? स्टँडिंग ओवेशन. ब्रिलियंट परफॉर्मन्स. बेरिंग ठेवत असतो विशाखा, थ्रू आउट बेरिंग ठेवत असतो. कुठेही तुझं बेरिंग हल्लं नाही. त्या टिपिकल कॅरेक्टरमध्ये तू घुसली होतीस. आणि निमेश, तू पण तिला फार वंडरफुल साथ दिली. तुझ्या दोघांचं इतकं फाईन ट्युनिंग झालं होतं. अँड वॉट अ स्वीट ॲक्ट ना. एक फार स्वीट ॲक्ट होता. एक नातू आणि आजीमधलं एक रिलेशनशिप फार सुंदर. म्हणजे विनोद तर आपण करतोच, आपण लोकांना खूप हसवतो, पण हसण्या व्यतिरिक्त तुम्ही जी काय आज केलं ना त्याला हॅट्स ऑफ. थँक्यू. यू गायज डिझर्व अ डबल 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 धमाका. मंडळी, खोटं बोलणं वाईट जरी असलं तरी त्यातूनच आजपर्यंत असंख्य वेळा विनोद निर्माण झालाय. असाच खोटं बोलण्यातून तयार झालेला खरा विनोद घेऊन तुमच्या समोर येत आहेत नव्या पिढीतील 3 दमदार विनोदवीर, अर्थात सचिन, पृथ्वीक आणि शीतल. अरे यार, फोन उचला ना मॅडम. हॅलो. हॅलो 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 मॅडम. मॅडम ऐका ना. हा बोला. मॅडम मी आज कामाला नाही येऊ शकतो. का हो कांबळे, काय झालं? तर मॅडम तुम्हाला कसं सांगू? ऑफिसमध्ये येऊन सांगा. नाही मॅडम, तेच मी ऑफिसला येऊ शकत नाही म्हणून फोन केला ना मॅडम. काय झालंय तुम्हाला सांगतो मॅडम, माझ्या तापाला मेवणा आलाय हो. मॅडम माझ्या मेवड्याला ताप आलाय हो. त्याला बरं वाटत नाहीये. मला त्याची काळजी घेण्यासाठी घरी थांबावं लागणार आहे. अहो पण ऑफिसमध्ये किती काम पडलंय कांबळे, कोण करणार एवढं सगळं काम? आणि टेंडर पण भरायचंय नाही का? हा मग तुम्ही भरा ना मॅडम. हे तुम्ही सगळ्यांनी मिळून भरा ना मॅडम. काय मला यायला जमणार नाहीये. त्याला खूप कसं तरी होतोय हो. मला थांबावं लागेल, त्याची काळजी घ्यावी लागेल. काय आता नियतीसमोर मी तरी काय करू? नाही, आधी माझ्या समोर नीट परफॉर्म करा, मग नियती समोर जा. ही बाई फोनवर पण अपमान करते. हॅलो. हा मॅडम. हा मॅडम. हॅलो. हा बरं ठीक आहे. ऐका, काही काळजी करू नका. काही लागलं तर मला फोन करा. हा हा मॅडम. ठेवा. थँक्यू मॅडम. थँक्यू. आती आती इकडे इथे बस. अच्छा, सगळी औषधं आणलीस? हो सगळे आणली. हा खंबा, हा सोडा, हे चणे, पेपर फरसाण सगळं आणलाय. वा 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 वा. अच्छा, पण ना एक लफडा झाला रे. काय मूग डाळ मिळालीच नाही. करू दे ना मूग डाळ. पार्टी. चल. ए भाऊजा, मला एक सांग, तुला सुट्टी कशी मिळाली ना? अरे मी माझ्या मॅडमला सांगितलं तू आजारी आहेस. तिला पण कळलं नाही. मला बोलते तुला काय लागलं तर सांग. मग मूग डाळ सांगायची ना. जाऊ दे, आज मी लय खुश आहे. मरू दे. तू पेक बनव. सचा तुला सांगतो, बायको माहेरी गेलीये, ऑफिसला दांडी मिळालीये. आज माहोल बनेगा. हा माहोल नाही. अरे चल, तुझी कामवाली येईल काम साफ करत. घरा नुसतं पाणीच टाकलं. नाही सोडा टाकलाय. हळूहळू. मॅडम हे सच्चा काहीच बोलू नका. माझ्या मॅडमचा फोन आहे. मॅडमचा फोन आहे. मॅडम पण येते. थांब ना जरा, मी बोलतो ना. काय बोलू नका. मॅडम बोला ना मॅडम. हॅलो कांबळे, तुमचा फ्लॅट नंबर 105 ना? हो मॅडम 105. काय झालं मॅडम? हा नाही काय, मी दाराच्या बाहेर उभी आहे, जरा दरवाजा उघडता का? अच्छा. सच्चा मॅडम दारावर आहे, दरवाजा उघडा. हा मॅडम. सचिन. हॅलो. मॅडम उघडतो मॅडम. मी दरवाजा उघडतो. ओके. सच्चा थांब. सच्चा माझी मॅडम दारावर आली आहे. तिला जर कळलं ना तर जाम लपड होईल. सच्चा हे सगळं लपव.
तू काय करतो होता? दारू पोटामध्ये लपवत होतो. बघ सचा, फालतुगिरी करू नको. हे बघ, तिला जर कळलं ना तर माझी नोकरी जाईल यार. ही खरोखर लपव ना यार कुठेतरी दारू. काय करतोस? काय करतोय? पाण्यात लपवतोय? हा चाल. एक काम कर, थांब. हे सगळं पण लपव. हे बाजूला ठेव. हा ते बाय जास्त नको तू. ह्याच्यात लपव पाहिजे तर. ह्याच्यात लपव ते. हा थांब. कांबळे. हा मॅडम आलो मॅडम. सचा लपव ना यार पटकन. हे सचा, तू जास्त टाइमपास करू नको माझा. हे बघ तू आता ना आजारी असल्याचं नाटक कर. आजारी? सिरियस असं दाखव एकदम. चल झोप इथे. एक काम कर सचा. आलो मॅडम आलो. सचा आडवा पड. सचा आडवा पड. आडवा काम पडले. आडवा करतो. सचा आडवा पड. कांबळे. मॅडम आलो मी इथे. जरा साफ करायचं होता. अरे मॅडम तुम्ही इथे कशा काय? नाही, तुमचा तो मेवढा आजारी आहे. थांबा जरा पडतोय मी. घ्या, आजारी पडलो. आजारी आहे मॅडम माझा मेहुणा. हो तेच अहो, म्हणूनच मी बघायला आले इथे. इथपर्यंत आलात? हो. आता आलात, आता या. हो आले. या ना मॅडम, बसा कुठेतरी. हा कुठे? ठीक आहे, इट्स ओके. असू दे, राहू दे. मॅडम काय घेणार तुम्ही? चहासला मॅडम पण घेते. काय बोला? हा काय बोलला? हा काहीतरी बोलला. असंच होत आहे मॅडम. हा असंच होतंय सगळं. काहीतरीच बरळायला लागतो. जाबडं तुटतो. काय बोलतो काय कळतच नाही मॅडम. काय सांगता काय? हो. नेमका कोणता आजार झालाय हो यांना? याला तो हा आजार झालाय आपला. बापरे, काय करताय कांबळे? माजूर का आता जिसका ऊपर गिरता है ना आदमी उठता नहीं उड़ जाता है. ए कात्या, ये कात्या नहीं तुझे बोल रहा हूँ कात्या. बापरे, काय झालंय कांबळे यांना? कुठला आजार आहे हा? याला ओव्हर ऍक्टर मिमिक्री ऑफ इंटेस्टाईन झालाय. खूप दुर्मिळ आजार आहे. ताप डोक्यात गेल्यावर असं वागतो पेशंट. हो, मी सुद्धा पहिल्यांदाच नाव ऐकलं या आजाराचं. मी पण. काय या आजारात त्यांना पेशंट वाटेल ते बरळतो, वाटेल ते करतो मॅडम. हा नाही, पण नेमका हा आजार आहे ना, कारण मी कधीच नाव ऐकलं नाहीये. मी पण नव्हतं ऐकलं. मग डॉक्टरांनी रिपोर्ट दाखवला तेव्हा माझा विश्वास बसला. काय सांगता काय? एवढा भयंकर आजार आहे हा? म्हणजे एकदम रिपोर्ट दाखवा ना मला. अहो रिपोर्ट दाखवा ना, म्हणजे मला पण कळेल त्या आजाराबद्दल. रिपोर्ट? हो, किती भयानक आहे सगळं. रिपोर्ट? अहो मला पण कळू देत त्या आजाराबद्दल, म्हणून म्हणते दाखवा ना. नाही कशाला मॅडम, रिपोर्टची काय गरज? सांगतात तर दाखव ना आता. हा तेच. हा काहीतरी बोलला आता, मी ऐकलं. आजाराची लक्षणं मॅडम. मी म्हंटल ना, जाबडं तुटतो, काही बरळतो. हा दाखवतो मॅडम, मी रिपोर्ट दाखवतो. रिपोर्ट दाखवतो मी इथे कुठेतरी. मॅडम रिपोर्ट. उघडू नका. का? संसर्गजन्य आजार आहे, डॉक्टरांनी सांगितलं रिपोर्ट उघडू नका. नाही काय नाही होणार. मी बघते. नको मॅडम, कशाला? काही होत नाही हो कांबळे. मी बापरे बापरे. अहो किती भयानक आहे हे. खूप भयानक आहे मॅडम. खूप दुर्मिळ आहे आणि हे सगळं. हा फार दुर्मिळ आहे. डॉक्टर पण हेच म्हणाले. पण असं कसं झालं हो कांबळे? काय करू शकतो ना आपण. नाही पण मग डॉक्टरांनी डिलिव्हरीसाठी कुठलं हॉस्पिटल सांगितलंय? डिलिव्हरीसाठी हे मला पण कोरड्या उलट्या होतात. मॅडम डिलिव्हरीसाठी? अहो हा प्रेग्नेंट आहेत ना, ते 8वा महिना सुरू आहे, लिहिले प्रेग्नन्सी रिपोर्ट मध्ये. हे काय? काय तुम्ही गंमत करता मॅडम? नाव वाचा ना, माझ्या मिसेसचा रिपोर्ट आहे हा. काय झालंय, ती माहेरी गेली ना, तर ती बहुतेक तिचा रिपोर्ट इथेच ठेवून गेली, याचा रिपोर्ट घेऊन गेली. असं झालंय, मला पण आत्ताच कळलंय. अहो म्हणजे यांचा रिपोर्ट इथे नाहीये मॅडम रिपोर्ट. अहो पण मग यांच्यावर उपचार कसे करणार तुम्ही? डॉक्टरांचा नंबर आहे? हा तो आहे माझ्याकडे. हा डॉक्टरांना फोन लावा, त्यांना विचारा काय करता येईल. सॉरी चुकून पडला. डॉक्टरांना फोन लावा लागेल. हो. कशाला मॅडम, डॉक्टरांना का? अहो नाही मग त्यांच्यावर उपचार कसे करणार? अहो त्यांची परिस्थिती बघा काय होत आहे, काही सापडता येत नाही. मी बोलते डॉक्टरांशी, तुम्ही फोन लावा. कशाला? अरे सांगतात तर कटाव ना डायरेक्ट तिला. कशाला एवढी बसमस लावलोय? मला जाम तलप लागले रे.
तलफ तलफ काय म्हणाल ते? तलफ लागली? तडफड. हा तडफड चालू आहे मॅडम जीवाची त्याच्या फार. त्याला काय करू काय नको करू सुचत नाहीये मॅडम. हा, त्या आजारामुळे. आणि कसं आहे मॅडम, ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत डॉक्टरांना फोन करणं बरं नाही वाटत ना. नाही पण तुम्ही करा, मला फोन काय करा, म्हणायचंय? मी बोलते वाटल्यास. नाही, बरोबर आहे, पण काय आहे, त्यांचं पण काही प्रायव्हेट आयुष्य आहे की नाही. घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. आपण असं त्यांच्या प्रायव्हसीची पायमल्ली करून नाही चालणार. हो बरोबर आहे तुमचं. म्हणजे पर डे जर का तुम्हाला जर असेल तर 4,000 कट झाले. म्हणजे मॅडम, 3 काय दिवसांचे, करताय? म्हणजे सुट्ट्या नाही. सस्पेंड झालेल्या कर्मचाऱ्याला शेवटचा पगार किती द्यायचा याचा हिशोब करत होते मी. नाही मॅडम, मी कट करतो झाले फोन. मी करतो फोन डॉक्टरांना. नाही ठीक आहे, त्यांची प्रायव्हसी पायमल्ली वगैरे कशाला उगाच. नाही, माझा फोन आहे सचा. हा, मी करतो, तुम्ही नका काळजी करू. तिथे इथे विंडोतून करतो. रेंज प्रॉब्लेम. हो अरे इच्छा गावात वाट लागते आज. हॅलो 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 मोरे 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 काय रे? मोरे, मी काय बोलतो ते ऐकाय बघा. काय? माझी मॅडम आली आहे माझ्या घरी. तिला डॉक्टरांशी बोलायचं आहे. तर तुम्ही डॉक्टर आहे असं बोला, कळलं? मी डॉक्टर म्हणून बोलू? हा, डॉक्टर म्हणून. बरं ठीक आहे. हा डॉक्टर, माझ्या मॅडम आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे थोडंसं. बरं मी त्यांना फोन देतो. बरं मॅडम, 4 कटिंग दे रे. त्या 5 नंबर टेबल 4 कटिंग दे. हॅलो हॅलो हॅलो, काय ऑर्डर काय आहे तुमची? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं काय समजली? नाही डॉक्टर, तुमचे जे पेशंट आहेत ना सचिन गावडे, त्यांना काय झालं नेमकं? ते पोटात मुरडा पडलेला आहे, तर डसमालतय, तर टेबल साफ होत नाही त्याच्यामुळे. काय समजली? नाही त्या पोट साफ होत नाही. काय समजली? नाही पण मग त्याच्यावर उपचार काय आहेत डॉक्टर? तिकडे फडका मार रे. नुसता फडका मारू? नाही उपचार मध्ये काय आहे, शिकरण असतं ना, त्याला आलनी लसणीची फोडणी द्या आणि त्याला खायला द्या. काय समजली? नाही डॉक्टर, मी हॅलो. नाही काय ठेवा आता. नाही हॅलो बापरे, काय भयानक डॉक्टर आहे आणि काय भयानक उपचार आहेत त्याचे. केळ्याचं शिखरण आणि त्याला आलं बाबा. आणि हे ते काय त्यांचं काय समजली? काय कुठला डॉक्टर आहे नेमका? ती त्यांची डिग्री आहे मॅडम. काय समजली? हो, शालू युनिव्हर्सिटी मधून घेतली त्यांनी. त्याच्यामुळे असं आहे. काय वेगळा डॉक्टर आहे ना, वेगळे उपाय आहेत त्यांचे. हो पण आता यांचा आजार होईल मॅडम बरा, त्याचं काय एवढं टेन्शन. तुम्ही वेफर्स काय खाताय? हे वेफर्स खातायत अहो कांबळे. ते माझे पथ्य आहेत. फरसाण आणि वेफर्स ही तुमची पथ्य आहेत? हो मॅडम, ते डॉक्टर वेगळे आहेत ना, त्यांनी वेगळे पथ्य सांगितले, ते करतोय तो बिचारा. काय करणार वेगळा? अहो हे तर काहीच नाही. डॉक्टरनी ना मध्ये मध्ये ना या फुलदाणीचं ना पाणी प्यायला सांगितलंय. बघा ना किती फुलं तराट आहेत. तराट नाही मॅडम, टवटवीत म्हणायचंय त्याला. भाषेवर प्रभुत्व नाहीये, बाकी काही नाही. हा, आणि ते बरं असतं ना. अहो पण ही फुलं फुलदाणीतलं पाणी ते. नाही काय झालं मॅडम, मी तुम्हाला समजावतो. बघा काय आहे, हे जो देठांचा जो अर्क असतो की नाही, तो घ्यायला सांगितलाय डॉक्टरांनी त्याला. देठांचा अर्क? हो पण प्लास्टिकची फुलं आहेत, यांचा कसला अर्क येणार आहे? हर्बल ट्रीटमेंट. हर्बल ट्रीटमेंट. आणि कसं आहे मॅडम, शेवटी तो अर्क, त्याला काय कळतं प्लास्टिकचं देठ आहे की खरोखर देठ आहे. तो आपला येत राहतो, हा आपला पित राहतो. आता मानसिक आहे ना मॅडम, सगळं निसर्गाने दिलंय, आपलं काहीच नसतं. आता म्हशीचंच घ्या ना, म्हशीचं रेडकू मेलं की ती काय दूध द्यायचं बंद करते. मग लोक काय करतात, एक खोटं रेडकू आणतात भुसा भरलेलं, ते तिच्या समोर ठेवतात, म्हस दूध द्यायला लागते, है की नाही? सगळं निसर्गाने ठरवलंय. मानसिक आपलं काही नसतं मॅडम, आपण फक्त कन्व्हिन्स व्हायचं. झालंय तुम्ही? नाही म्हणजे माझं खूप गोंधळ झालं, मला काहीच कळत नाहीये. म्हणजे यांचा आजार पण मी पहिल्यांदाच ऐकलाय. तो डॉक्टर काय समजली कुठला तरी वेगळाच, त्याचे उपचार काहीतरी भलतेच. आणि फुलदाणीत हे बेशुद्ध पडले. नशीब. नाही हा मॅडम, बेशुद्ध पडलाय तो. पण काही टेन्शन घेऊ नका, तो नॉर्मल झालाय. म्हणजे हे होत असतं अधूनमधून, त्याला असं बेशुद्ध वगैरे व्हायला होतं. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, थोड्या वेळाने तो जागा होईल. तुम्हाला यांना बघायचं होतं, तुम्ही पाहिलं. तुम्ही जा मॅडम, आता तो शुद्धीवर आला ना की मी एक सेल्फी काढीन आणि तुम्हाला फोटो पाठवेन. ओके? अहो माणसाची फोटो फ्रेम लागायची वेळ आली कांबळे, तुम्ही सेल्फीच्या कसल्या गोष्टी करताय? नाही थांबा, मला एक आयडिया. इस्त्री आहे का घरात? हो मॅडम, इस्त्री आहे. हा, काढा पटकन. का काढा इस्त्री, मी सांगते, काढा पटकन. आता कुठे कपडे इस्त्री करून वगैरे जातात? कांबळे इस्त्री द्या मला. देतो मॅडम. हा कशाला पाहिजे आवडे मॅडम? इस्त्री मॅडम. हा काय करता मॅडम? थांबा, तुम्हाला सांगते. छान घरगुती उपाय आहे.
मॅडम काय करताय? अहो स्मृतिभ्रंशाचे ज्यांना झटके येतात ना त्यांच्यासाठी शॉक ट्रीटमेंट आहे घरच्या घरी. शॉक नका देऊ त्याला. शॉक कशाला देताय मॅडम? अहो मी रोज करते असं. रोज करते म्हणजे? अहो ते नाही मॅडम काहीतरी गल्लत होते. बघा काय ती जी मशीन असते ना शॉक देण्याची ती वेगळी असते. ही इस्त्री आहे मॅडम. याने झटका नाही जास्तीत जास्त चटका बसू शकतो. अहो पण तो चटका लागला की तो असं उठेल नाही तो शुद्धीवर येईल. ऐका काय होणार नाही. फक्त थोडंसं छातीला असं थोडंसं लागेल. छातीवरचे केस जळतील थोडेसे. बाकी काही नाही होणार. आधीच काळवंडलाय हो. नको बरं नाही दिसणार. तुम्ही थांबा जरा. शुद्धीवर यायला हवाय की नाही तुमचा मेवणा? हवाय की नाही? थांबा. पण त्याला ते 1 2 3 4 5 50 700 वेळा मी तुमच्या पाया पडतो. मी आजारी नाही हो. मी बरा आहे. याच्यामुळे सगळं नाटक करायला लागला मला. मी तुमच्या पाया पडतो. हे बघा याच्यामध्ये बघा. हे बघा दारू आहे ना. हे बघा इकडे वेफर्स आहेत. इकडे चाकणं फरसांग वगैरे आहे. मी तुमच्या पाया पडतो. मी आजारी वगैरे काही नाही. हे बघा. गावडे व्हेरी गुड. थँक्यू. कांबळे मॅडम ऑफिस मध्ये या आणि स्वतःचं सस्पेन्शन लेटर घेऊन जा. मॅडम सस्पेन्शन लेटर नको मॅडम. बाजूला. अरे गावडे मरना यार. फार मजा आली. मस्त. सरपंच तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? लाफ रायट, लाफ अ मिनिट, हिलेरियस किट. आणि सचिन तू यावेळेला एक्सेल केलेस. म्हणजे जे सटल जागा ज्या पकडल्या. अरे वा वंडरफुल. म्हणजे हसून पोट दुखलं माझं इतकं. म्हणजे आय रिअली एन्जॉयड माय सेल्फ इन दिस ॲक्ट. सुपर्ब. म्हणजे मी एक फिल्म केली होती मराठी. ती फ्लॉप होती. त्या फिल्मचं नाव होतं प्रीत तुझी माझी. सपोज टू बी विनोदी फिल्म. आणि ती फिल्म दादा कोणके प्रीमियरला आलेले. दादाला मी विचारलं मी दादा कसा वाटला? म्हणजे ही काय आहे? ही कॉमेडी आहे? म्हटलं हो. बाळा कॉमेडी फिल्ममध्ये ना 2 लाफ्टरमध्ये 1 मिनिटाचं अंतर नसलं पाहिजे. तसंच इथे होतं. तोच माझा कानमंत्र ठरला नंतर का कॉमेडीमध्ये 2 लाफ्टरमध्ये 2 मिनिटाचं अंतर नसलं पाहिजे. इथे तर 1 मिनिटाचं पण अंतर नव्हतं. फॅन्टॅस्टिक. यू गाईज वर टू गुड. इट वॉज अ डबल धमाका. थँक्यू सो मच. मंडळी आपले कॉमेडी किंग अरुण कदम आज साधे गरीब भाजी विक्रेता बनलेत. आणि आपली हातगाडी घेऊन ते बिचारे घरी निघालेत. आणि त्यांना वाटेत अडवायला येतोय वजनदार विनोद सम्राट प्रसाद खांडेकर. बघूया या 2 तुल्यबळ विनोदवीरांचा हा जोरदार सामना. तोंड ना. अरे सिग्नल तोड. अरे तोड ना रे सिग्नल. अरे I like it. तोड ना यार सिग्नल. बरं सिग्नलला काम कर. लेन कटिंग कर लेन कटिंग. अरे करा ना यार. कोणीतरी गुन्हा करा. आलू मत ले लो कांदा भी मत ले लो. सब बिका है कांदा बिका है आलू. आता मला झोप आलू. मी घरी चालू. मस्त धंदा झाला आज. सगळं इकले सामान बोल. जाम मजा आली. मावरे घेतलंय घरी जाऊन खातो. टांगऱ्यावर करून ताणून देतो. चला आलू मत ले लो. साहेब चांगले सामान संपले. काही नाही राहिले साहेब. भाजी घ्यायला नाही थांबवलंय. लायसन्स कुठे? लायसन्स साहेब आम्ही गरीब माणसं. आमच्याकडे कुठून येणार लायसन्स? ज्यांच्याकडे स्टॉल असतात ना
त्यांच्याकडे गुमस्ता लायसन असतात, आम्ही नुसत्या उन्हात तानात गुमस्ता घुमत असता. तुम्हाला ते उन्हातानाचं कौतुक मला नको सांगू. आम्ही पोलीस पण फेरीवाल्यांसारखे असं उन्हातानातच फिरत असतो. आला मोठा ही 4 व्हीलर चालवतोस ना, त्याचं लायसन्स कुठे आहे? ही फोर व्हीलर म्हणजे? अरे बाबा ही तुझ्या 4 व्हीलर आहे ना, ही रस्त्यावर चालवायला लायसन्स लागतं, ते आहे का? हो ही हात गाडी आहे, 4 व्हीलरला लायसन्स लागतं. हात गाडीला फक्त ताकद लागते. एक मिनिट, ही 4 व्हीलर नाहीये, ही हातगाडी आहे. हातगाडी आहे. हातगाडी आहे. गाडीचे हात दाखव, दाखव गाडीचे हात दाखव. ही 4 व्हीलर आहे, कारण याला 4 व्हीलर आहे, ही 4 व्हीलर आहे. पानसुरी साहेब, म्हणजे एखादी बस असेल, तुम्ही काय म्हणा ए बस बसून दाखव, बसते का पाय, बस बस. आता तिकडे प्राजक्ता माले तिकडे बसले, तिने मस्त छानपैकी डिझाईन केलंय. मग आता काय तू बोलशील, आता तिकडे डॉक्टर येणार आहे आणि इंजेक्शन मारणार आहे. आज ती बॅटमॅन बनली आहे, येऊन कधी झडपमार करणार. तिच्या नादी नको लागू. हे बघ ही 4 व्हीलर आहे, याचं लायसन्स लागणार तुला, कळलं? लायसन्स कंपल्सरी आहे. साहेब नाही माझ्याकडे लायसन्स, सिरियसली सांगतो, नाही माझ्याकडे लायसन्स नाहीये, नाही. तुझी पावती बनवायला लागणार. चल सांगतो ना साहेब, ही हातगाडी आहे, 4 व्हीलर नाही आहे. अरे बाबा ही 4 व्हीलर आहे. मला सांग 4 व्हीलर कुठे चालतात? रस्त्यावरून. तू गाडी कुठे चालवतोस? रस्त्यावर. 4 व्हीलरला चाकी किती असतात? 4 चाक असतात. तुझ्या गाडीला चाकी किती आहे? 4 चाक. मग झालं 4 व्हीलर आहे. अरे कच्चा 4 चाक असणार रे, 2 चाकावर गाडी कशी चालणार? आणि समजा 2 चाकावर मी त्याची गाडी चालवली, सगळे कांदा बटाटे अंगावर नाही पडणार. हे बघ याला जर 2 चाकं असती तर मी तुझ्याकडे 2 व्हीलरचं लायसन्स मागितलं असतं. याला 4 व्हीलरचं आहे म्हणून मी तुझ्याकडे 4 व्हीलरचं लायसन्स मागतो, कळलं? लायसन्स आहे, नसेल तर 100 रुपये दे. साहेब सांगतो ना, ऐका ना, अहो ही हातगाडी 4 व्हीलर. अरे बाबा ही 4 व्हीलरच आहे. तुला तर मला सांग, तू याच्यावर बसतोस की नाही? हा बसतो ना, हा बसतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, असा उतार आला ना की मी असं बसतो. बरं मग गाडी थांबवतोस कशी तू? सांगतो. मग गाडी मी अशी थांबवतो, मग पुढे जातो, लय पुढे गेली. बरं ये इकडे. म्हणजे तू या गाडीवर बसतोस, हिला चालवतोस, ब्रेक पण पायाने मारतोस, याचा अर्थ ती 4 व्हीलर आहे. 4 व्हीलर मध्ये पण हेच असतं, तिच्यात बसून चालवतात, ब्रेक पायाने मारतात. तुझं लायसन्स जातं दाखव. नाही ना, सांगतो ना, ऐका ना, ही 4 व्हीलर आहेत. इन्शुरन्स पेपर कुठे आहेत? साहेब मी इन्शुरन्स नाही काढलाय माझा. तू मेलास तरी मला फरक नाही पडत रे, तुझे नाही. ही 4 व्हीलर आहे ना तुझी, हिचे इन्शुरन्स पेपर कुठे आहेत? आता हिचे इन्शुरन्स पेपर उद्या बोलाल, मेडिक्लेम कुठे? उद्या बोला ह्याचा ब्लडचा रिपोर्ट दे, किडनी आहे का चेक करायचा. 4 व्हीलर येणार आहे का माणूस आहे? म्हणजे तुझ्याकडे इन्शुरन्स पेपर पण नाही आहेत. लायसन्सचे 100, इन्शुरन्स पेपरचे 1000, 1100 दंड काढ. 1100 दंड का? मी जेमतेम 11 दंड काढते, मग माझा हात भरून येतात. मग बायको बोलतात, रे बाला दलनाचा डबा काढ, माझा हात तिथपर्यंत पण नाही पोचत. 1100 नको दंड. दंड म्हणजे फाईन. फाईन तुम्हाला जाम घाई असते, मला आधी बोलू द्या, हावर यू, मग बोला फाईन. असे सटकन वाजवीन ना. अरे 1100 रुपये तुला भरावे लागतील नियम तोडल्याबद्दल, कळलं? 1100 पूर्ण भरायचं. कुठून 1100 भरू साहेब? अहो 500 रुपयाचा जेमतेम धंदा होतो. 300 रुपये समजा ते मालाची बाजूला काढलं तर 250 रुपये धंदा. 1100 रुपये कुठून देऊ तुम्हाला? मला माहिती नाही ना, तर गाडी जप्त होईल. हा तुझ्याकडे लायसन्स नाहीये, तुझ्याकडे इन्शुरन्स पेपर नाहीत. पीयूसी दाखव. या गाडीची पीयूसी. या गाडीची पीयूसी कुठून करणार? तो पाईप कुठं घुसू मी? अरे म्हणजे तू सायलेन्सर पण नाही लावलास गाडीला? अरे तू किती गुन्हे करतोय? एक काम कर, लायसन्सचे 100, इन्शुरन्सचे 1000, पीयूसीचे 500, 1600 रुपये. कशी काढू मला सांगत खरं. अरे बाबा ते काढणं बंधनकारक आहे, नाही तर हवेचं प्रदूषण होतं. हवेचं प्रदूषण? ही हवा का? ही गाडी कुठून हवा सोडणार आहे? हे मला माहिती काय नाही. मला तुला ही दंड भरावा लागेल, हे मला बाकी काय माहिती नाही. दंड भरावा लागेल. चल. अरे 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 हा शोधा अजून काय सापडते? अरे अरे
तुमच्या पाया भरतं मला घरी जायचं हो. मस्त मासे बिसे आणत मला खायचं. संध्याकाळ झाली ना मग दिसत नाही. रात्र होते मागं खड्ड्यात पडलो होतो मी घरी. बरं झालं तूच बोललास. गाडीचे हेडलाईट्स कुठे आहेत? गाडीचे लाईट्स कुठे आहेत? ते लग्नाला भाड्याने दिले. काय काय वाजता तुम्ही काय पण बोलत तर कसं चालेल? अरे म्हणजे काय मी दिसतंय ते बोलतोय. तुझ्याकडे लायसन्स नाहीये, इन्शुरन्स नाही, गाडीला हेडलाईट्स नाही आहेत, आरसे नाही आहेत. काचा कुठे आहेत गाडीच्या? गाडीच्या काचा कुठे आहेत? या गाडीला काचा असतात. या गाडीत टमाटे कांदा असतात. काय उन्हाने पिकतील म्हणून मी काचा लावू का कांद्याला वाराला घालून काचा लावू? अरे पण तुला तरी चालवताना त्रास होत असेल ना? होतो ना मग मी गागर लागतात. अरे बाप रे. अरे तुला माहिती नाही गाडीला काळा काचा अलाउड नाहीये. गाडीच्या नाहीये माझ्या काचा आहेत. काय पण बोलतो तुम्ही? त्याचाही फाईन तुला भरावा लागेल. चल ओ माय गॉड. ऑन ड्युटी पोलिसावर गाडी घातली. ऍक्सिडेंटची केस. ऍक्सिडेंट? कुठला ऍक्सिडेंट? तुमच्या त्या ढेरीला लागून रिवर्स गाडी आली इकडे. गाडीचे म्हटले बघा इकडे. ऍक्सिडेंट सांगता. हे बघ तुझ्याकडे लायसन्स नाहीये, इन्शुरन्स पेपर नाहीत, वर तू माझ्यावर गाडी घातलीस, तुला एकूण 25,000 रुपये भरावे लागतील. आता 25,000 भरावे लागतील. साहेब ऐका ना, साहेब ऐका ना. जेमतेम गाडी जप्त होईल आधीच. नाही बघा नाही गाडी आहे ना जेमतेम 10,000 रुपयाची आहे. म्हणजे हप्ता ना 150 रुपयाचा. आता 10,000 साठी मी 25,000 भरू काय म्हणा काय पण बोलतो. ठीक आहे मग गाडी जप्त होईल तुझी. मग ठीक आहे ही गाडी तुम्ही घ्या. लपड्यात गाडी ही गाडी घ्या तुम्ही. मी जातो. इकडे इकडे ते बघ एक काम कर. 25,000 होतात ना, वरचे 2 आकडे काढून टाक, उरले देऊन टाक. चल मग ठीक आहे वरचे 2 आकडे 25 काढून टाका. 25 काढून टाकू नाही घरी काय शून्य नेऊ. अरे 2 आकडे म्हणजे 2 शून्य काढून टाक. 250 रुपये दे. चल मिटून टाक. हे बघ 2,500 250 रुपये झाले. 250 रुपये झाले. जाम भारी म्हणून 250 रुपयात मांडवली त्याला ठीक आहे ना रे. 250 रुपये असं लगेच सगळे चल पण साहेब मी काय बोलतो पुरं कोण पकडणार नाही ना म्हणा. मग तू लायसन्स काढून घे ना, मग प्रॉब्लेम होणार नाहीत. या गाडीचं लायसन होणार नक्की? हो मी तर. कुठं कुठं मिळतं लायसन? कुठं कुठं मिळतं? एक काम कर मला अजून 250 देऊन टाक, मीच लायसन्स देतो. चल इकडे. तुम्ही देणार? लगेच देणार इकडे. तुम्ही लायसन देणार? लगेच देणार. नाही हळू हळूच दे. हळूच दे. फुरून ना एक काम कर तुला लायसन्स देतो आता. पटकन काम कर. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बस. चल. कुठं सीट बसायला? अरे म्हणजे गाडी कशी चालवतोस ती चालवतो. हे बघ असे चालू. काम कर पुढे घे. कांदा मत लेलो. पुढे घे पुढे घे पुढे घे. ओके आता रिवर्स टाक. कुठं रिवर्स काढायचं? काय रिवर्स झालाय? म्हणजे रिवर्स घे. रिवर्स घे. अच्छा हा रिवर्स रिवर्स घे. ओके पुढे घे. व्हेरी गुड. पुढे घे. रिवर्स घे. ओके हे घे तुझं लायसन्स. फाईन. काय मी ड्रायव्हर लायसन भेटलं. ओके 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 ओके. अरे कांदा मत लेलो. हॅलो कांबळे मिळाले का? झाली बोनी? नाही एक जण येतो मग तिकडे कांदा लेलो कांदा लेलो. नंबर प्लेटचा फाईन मारला नाही तो घेऊन टाकतो. खूप मस्त आला परफॉर्मन्स. खूप भारी. सरपंच तुम्ही कशी दाद द्याल? अरुण कमाल केलीस तू यार. म्हणजे इतकं सिम्पथॅटिक कॅरेक्टर तू करू शकतोस. आय एम शॉक्ड. म्हणजे नेहमी तू असा लाऊड कॅरेक्टर करतो आणि आता तुझ्या लाऊडनेसमध्ये एक सॉफ्टनेस जो आणलास ना दॅट वॉज ब्रिलियंट. आणि ऑफकोर्स प्रसाद यू राईट ब्रिलियंट. आय लव्ह यू यार प्रसाद. थँक्यू. आय जस्ट लव्ह यू. बोथ ऑफ यू डिझर्व अ फॅन्टॅस्टिक डबल धमाका. थँक्यू सो मच. थँक्यू.
मंडळी, विनोदाच्या या कलगीतुऱ्यात आता आपल्याला कळणार आहे की कोणतं गाव आज विजयी ठरलंय. ज्या गावच्या इनामदारांना मिळणार आहेत हे मानाचे फेटे. या निकालासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. तर सरपंच, 2 गावांच्या या सामन्यामध्ये एकदा हास्य खुर्द विजयी ठरले तर एकदा हास्य बुद्रुक. तर आज कोणतं गाव जिंकून लीड घेणार आहे? ॲक्च्युली मला हास्य जत्रा ह्या मंचाचं अभिनंदन करायचं आहे. कारण ह्या मंचावरती हे सर्व जे विनोदवीर आहेत, जे हे गावकरी आहेत, जे परफॉर्म करत आहेत, ते एकापेक्षा एक आहेत. आणि अतितटीचा सामना होतो की आजसुद्धा जी साईड जिंकलेली आहे त्याला फक्त अर्धा मार्क जास्त पडलेला आहे. माझ्याकडे त्याचं प्रूफ आहे, तिकडे लिहिलेलं आहे. सो द विनर इज बुद्रुक.